हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्लासेस. भारतीय राज्यघटनेची कलमे या टॉपिकची व्हिडिओ लेक्चर सिरीज जी आहे ती आपण स्टार्ट केलेली आहे. भारतीय राज्यघटनेचा विचार केला तर त्यामध्ये एकूण 22 भाग आहेत आणि आत्तापर्यंत आपण भाग 9 पर्यंत अभ्यास केलेला आहे आणि आज आपण भाग 10 आणि भाग 11 मध्ये जेवढीही महत्त्वाची कलम आहे म्हणजे सर्व कलम जी आहे भाग 10 आणि भाग 11 मधली तर ती सर्व डिस्कस करणार आहोत. तर लेक्चर स्टार्ट करण्याआधी सर्वांना विनंती आहे, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग सुरुवात करूया भाग 10 पासून. भाग 10 जो आहे तो कशाशी संबंधित आहे बघा. अनुसूचित जाती आणि आदिवासी क्षेत्र यांबद्दलची माहिती ही भाग 10 मध्ये दिलेली आहे आणि यामध्ये दोनच कलम आहेत. एक आहे 244 आणि दुसरा आहे 244A. तर सर्वात आधी आपण बघू कलम 244. कलम 244 मध्ये कसली माहिती आहे तर अनुसूचित क्षेत्र आणि आदिवासी क्षेत्राचे प्रशासन. त्यानंतर 244A मध्ये आहे आसाम मधील विशिष्ट आदिवासी क्षेत्र असणाऱ्या स्वायत्त राज्याची स्थापना आणि त्यासाठी विधिमंडळ किंवा मंत्रिमंडळ किंवा दोन्ही स्थापन करणे. तर अशी ही दोनच जी काय कलम आहे ती भाग 10 मध्ये दिलेली आहेत, जी अनुसूचित जाती आणि आदिवासी क्षेत्रांशी संबंधित आहेत. त्यानंतर बघू आपण भाग 11. भाग 11 जो आहे त्यामध्ये केंद्र आणि राज्य यांच्या संबंधांचा उल्लेख आहे. तर यासाठी कलम आहे 245 ते 263. म्हणजेच कलम 245 ते कलम 263 इतक्या कलमांमध्ये केंद्र आणि राज्य यांच्या संबंधाबद्दल माहिती ही आपल्याला मिळते. तर केंद्र आणि राज्य यांच्या दोन प्रकारच्या संबंधांचा उल्लेख यामध्ये आहे. एक म्हणजे कायदेविषयक संबंध आणि दुसरा आहे प्रशासकीय संबंध म्हणजेच प्रशासनाविषयी संबंध. हे दोन्ही आपण यामध्ये बघणार आहोत. कलम लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. कलम 245 ते 263 यामध्ये केंद्र आणि राज्य यांचे प्रशासकीय आणि कायदेविषयक संबंधांचा उल्लेख केलेला आहे. तर सुरुवात करूया आपण कलम 245 पासून. कलम 245 ते कलम 255 एवढी जी काय 11 कलम आहेत त्यामध्ये केंद्र आणि राज्य यांचे कायदेविषयक संबंधांबद्दल उल्लेख आहे. जसं आपण सर्वात पहिलं बघितलं ते म्हणजे कलम 245 संसद आणि राज्य विधिमंडळ यांनी केलेल्या कायद्याची व्याप्ती. संसद जी आहे ती केंद्रामध्ये असते आणि विधिमंडळ जे आहे ते राज्यामध्ये असतं. तर संसद आणि राज्य विधिमंडळ यांनी केलेल्या कायद्याची व्याप्ती याचा उल्लेख कलम 245 मध्ये दिलेला आहे. कलम 246 मध्ये संसद आणि राज्य विधिमंडळ यांनी केलेल्या कायद्यांचे विषय याबद्दलचा उल्लेख आहे. कलम 247 विशिष्ट अतिरिक्त न्यायालय स्थापन करण्याबाबत संसदेचा अधिकार. कलम 248 कायदे करण्याचे उर्वरित अधिकार. कलम 249 राष्ट्रहिताच्या दृष्टीने राज्यसूचीतील विषयांवर कायदे करण्याचे संसदेचे अधिकार. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा कलम आहे तो म्हणजे कलम 250 आणीबाणी लागू असताना राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदे करण्याचा संसदेचा अधिकार. आता राज्यसूची, केंद्रसूची आणि समवर्ती सूची यांवरही मी सेपरेट लेक्चर घेणार आहे, त्यावेळेला तुम्हाला ते लक्षात येईल. तर कलम 250 जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये म्हटलेलं काय आहे की आणीबाणी जर लागू असेल तर राज्यसूचीमध्ये जो विषय आहे त्या कोणत्याही विषयावरती कायदे करण्याचा संसदेला अधिकार हा आहे. त्यानंतर आहे कलम 251. कलम 249 व 250 अंतर्गत संसदेने बनविलेले कायदे आणि राज्य विधिमंडळांनी बनविलेले कायदे यातील विसंगती. कलम 252 दोन किंवा अधिक राज्यांच्या संमतीने कायदे करण्याचा संसदेचा अधिकार आणि असे कायदे इतर राज्यांनी स्वीकारणे. कलम 253 आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी करावयाचे कायदे. कलम 254 संसदेने केलेले कायदे आणि राज्य विधिमंडळ यांनी केलेले कायदे यातील विसंगती. कलम 255 शिफारशी आणि पूर्वपरवानगीची आवश्यकता ही केवळ प्रक्रियेची बाब समजली जावी. तर इत्यादी जी काही कलम आहे कलम 245 ते कलम 255 यामध्ये केंद्र आणि राज्य यांचे कायदेविषयक संबंध हे दिलेले आहेत.
त्यानंतर बघू आपण केंद्र आणि राज्य यांचे प्रशासनाविषयीचे संबंध आणि याचा उल्लेख आढळतो कलम 256 ते कलम 263 मध्ये। तर सुरुवात करू आपण कलम 256 पासून। कलम 256 मध्ये संघ राज्याची आणि राज्यांची कर्तव्य ही दिलेली आहेत। कलम 257 काही बाबतीत संघ राज्याचे राज्यांवर नियंत्रण। कलम 258 काही बाबतीत राज्यांकडे अधिकार सोपविण्याचा संघ राज्याचा अधिकार। कलम 258A संघ राज्यांकडे अधिकार सोपविण्याचा राज्यांचा अधिकार। कलम 259 हा रद्द झालेला आहे। कलम 260 मध्ये आहे भारताबाहेरील क्षेत्राबाबत संघ राज्याचे अधिकार क्षेत्र। कलम 261 सार्वजनिक कृती, नोंदी आणि न्यायिक कामकाज। कलम 262 आंतरराज्यीय नद्या किंवा नदीखोऱ्यातील पाण्यासंबंधीच्या विवादांवर निर्णय। त्यानंतर शेवटचं आहे ते म्हणजे कलम 263 ज्यामध्ये आंतरराज्यीय परिषदेसंबंधी तरतुदी ह्या दिलेल्या आहेत। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण भाग 10 आणि भाग 11 यामध्ये जेवढी ही कलमं आहे तेवढी अभ्यासलेली आहेत। आय होप तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल। जर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा। काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात आणि आपल्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा। तसंच जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। धन्यवाद।